सुरुवात झालेली आहे बघा. एन्जॉय ना, एन्जॉय एन्जॉय अर्थात सेलिब्रेशन. दिनेश गायकवाडने जास्त एन्जॉय केलेला आहे. त्याचा अंदाज जर बघितला तर मला न्यू फुलेंची आठवण होते. डायलॉग खरं तर मारला असता, परंतु लाईव्हवर बरेचसे लोक असतील. क्षेत्ररक्षण लावलं जातं. एसटी रक्षक एसटी पासून थोडासा दूर. जितू गवळी शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर, एक मिड ऑफ थोडासा वाईडिश. त्याचबरोबर मिड ऑन, शॉर्ट फाईन लेग आणि दोन क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. त्यामध्ये एक स्ट्रेक लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक जवळपास पाहतोय डीप मिड विकेटला. पहिलं षटक हाताळण्यासाठी संघाचा कॅप्टन दीपक मडवी सज्ज होतोय आणि सलामीची जोडी विश्वास म्हात्रे आणि दिलीप पाटील. क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर. काय झोंबला त्याला खईस का काहीतरी. येरा उतारा करा, मिरच्या बिरच्या हा ना, बॅटीला बॉल ठोको नाही याचे. काय चेंडू टाकला होता, वेगवान चेंडू टाकला होता आणि क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर. आणि विश्वास म्हात्रेकडे खरं तर उत्तर नव्हतं या चेंडूचं आणि 6 बोल्ड झाले आणि अगदी निराश मनाने परत अगदी खेळू कक्षामध्ये. झोंबला त्याला खईस का काहीतरी. मनोधैर्य असतं, जबरदस्त वाढत असतं, आत्मविश्वास वाढत असतो आणि संघामध्ये उत्साह निर्माण होत असतो. विश्वास मात्र बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी येतोय अलंकार. येतोय अमोल पाटील. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. बीसी बोर्डचे अध्यक्ष आहेत अमोल पाटील. दीपक मडवी आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. अलंकार आलेला आहे. पहिला फलंदाज 0 बाद झाला, त्यानंतर अलंकार आलेला आहे. दीपक मडवी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. शॉर्ट रनअप आहे. अतिशय वेगात चेंडू टाकला होता. डॉट बॉल. दीपक मडवीकडे क्षमता आहे खरं तर. चेंज ऑफ पेच, चेंडूचा वेग सुद्धा कमी आणि अतिशय वेगात हाताळण्याची क्षमता आहे. याला पुन्हा एक चांगला अपील केलं जात आहे आणि याचबरोबर हा दुसरा धक्का. पायचीत. अलंकारची खेळी समाप्त. षटकार जोरात होऊ दे, माघार घ्यायची नाही. चौकार षटकार जोरात होऊ दे, माघार घ्यायची नाही. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. स्वयंभू पायगाव संघाचे सपोर्टर मोठ्या संख्येने आलेले आहेत. आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. टाळ्यांचा आवाज, कारण बाद झाल्यानंतर टाळ्यांचा आवाज लगेच पोहोचतोय. खास करून डीप कव्हर जे खेळाडू कक्ष आहे त्यामध्ये जास्त करून पायगाव गावचे समर्थक आहेत. अंजूरचे समर्थक सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत. खूप चांगली गोलंदाजी पाहतोय आपण दीपक मडवीच्या माध्यमातून. महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिली. दोन्ही फलंदाज 0 बाद झाले. पहिला फलंदाज रॉयल डकवर बाद झाला. त्यानंतर पाहतोय आपण गोल्डन डकवर अलंकार बाद झाला. आणि त्यामध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे प्रशांत. दीपक
याला ड्राईव्ह केलेला आहे, स्ट्रेट टू शॉर्ट मिड विकेट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रुपेश सज्ज आहे, रुपेश मुकादम, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र पूर्ण केली. प्रशांत आपलं खातं उघडतोय. डावाला सुरुवात झालेली आहे, 2-1. आणि आता मात्र स्ट्राईक येते ते म्हणजे दिलीप तरे की मॅन. चांगला प्रयत्न केला, स्वतःला झोकून दिलं होतं खरं तर रुपेशने. खूप चांगला प्रयत्न केला होता, स्वतःला झोकून दिलं होतं. मात्र झेल घेण्यात, जर हा झेल घेतला असता तर मात्र अंजूर संघावर जबरदस्त मानसिक दबाव पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. स्वतःला झोकून दिलं होतं. हा जर झेल घेतला असता तर या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट झेल झाला असता. पण तो क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये, कारण रिप्ले पुन्हा एकदा आमचे ओम फोटो लाईव्ह चे टेक्निशियन रिप्ले दाखवत आहेत, दाखवणे गरजेचं आहे अशा प्रकारचा रिप्ले. दीपक मंडवी लेफ्ट आर्म, याला मात्र फटका खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी करतोय राकेश. सर्व संघाचा सर्वात सिनियर खेळाडू राकेश पाटील, 50+. हाय खंबीर सदा दिने जोशी, आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी, काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर, सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील, महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला. काय गोलंदाजी केली दीपक मडवीने. पहिल्या षटकात महत्त्वपूर्ण 2 सफलता प्राप्त केल्या आणि त्याचबरोबर महत्त्वपूर्ण असे फक्त 3 धावा दिल्या. या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा येतात. आम्ही नेहमी म्हणतो की जे न देखे रवी ते देखे कवी, आणि कवी सुरेश मुकादम हे ऑनलाईन जोडले जात आहेत आणि त्यांनी स्वयंभू पायगाव संघाला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. कवी सुरेश मुकादम, आपलं हार्दिक स्वागत आहे. राकेश पाटील स्वयंभू एक्सप्रेस गोलंदाजीसाठी येतोय. सिनियर मोस्ट, संघाचा सिनियर मोस्ट खेळाडू राकेश पाटील, आणि त्याचा सामना करेल बॅटर प्रशांत. राकेश मार्गस्थ होईल. याला मात्र 1 धाव पूर्ण केली. ते फॉलो थ्रू मध्ये स्वतः राकेश अडवतोय आणि तोपर्यंत मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी प्रशांतला मिळाली. 1 धाव मिळाली, धावसंख्या झाली 4. 2-4. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. राकेश जवळपास 7 ते 8 पावलांचा रनअप आहे. याला फटका खेळला, चेंडू हवेत आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. आमचा आयोजक हाय खंबीर सदा दिने जोशी, आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी, काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर, सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील, महेश पाटील चर्चेत लय आलाय. दिलीप तरेच्या बॅटमध्ये आला हा चौकार. खरं तर आवश्यकता होती चौकारांची, कारण धावा होत नव्हत्या. आणि खरं तर अंजूर संघासाठी इट्स अ वेलकम बाउंड्री. चौकाराची आवश्यकता होती. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे 8. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. राकेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. याला पुन्हा कव्हरच्या दिशेने फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. 2-10. 2 फलंदाज लवकर बाद झाले. कुठेतरी एका पार्टनरशिपची आवश्यकता आहे खरं तर अंजूर संघाला, आणि कोणीतरी खेळपट्टीवर थांबून राहणं सुद्धा फार महत्त्वाचं असणार आहे.
हवेत फटका खेळलेला आहे, झेल होईल का? मात्र एक चांगला झेल या ठिकाणी निशांत घेतोय. आयोजकांनी कमाल ही केली, दिनेश गायकवाडचा दामाली. कैलास पाटील उमेश जोशींची बघाबातच आहे निराली. पाहू शकता आपण इथलेमध्ये जवळपास वाईड ऑफ लॉंग ऑफला निशांत गवळी त्या ठिकाणी होता, पुढे जातोय आणि एक महत्त्वपूर्ण झेल. खरं ज्या विकेटची आवश्यकता होती, दिलीप तरे लुकिंग अ डेंजरस आणि दिलीप तरे बाद झालेला आहे. निशांत गवळी यांनी झेल घेतलेला आहे, दिलीप तरे बाद झालेला आहे. खरं तर चांगली कामगिरी, एक चौकार लगावला, त्यांचा 2 धावा घेतल्या आणि संघाला चांगल्या स्थिती घेऊन जातोय असं वाटत असताना मात्र दिलीप तरे बाद झालेले आहे. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र अजूनही थांबलेली आहे, 3-10. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. राकेश सुद्धा खूप चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. नुकेश डाके येतोय. नुकेश डाके हा पिंच हिटर आहे, फटकेबाज फलंदाज आहे, पण त्याला ती फटकेबाजी दाखवावी लागेल कारण संघ अडचणीत आहे. नुकेशला चांगले फटके सजवावे लागतील मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी. राकेश यावेळेला मात्र चेंडू उजव्या हाताच्या थोडा बाहेर जाते, कट करण्याचा प्रयत्न, मात्र फुटवर्क बघायला मिळालं नाही. जागेवरनं पायांची हालचाल बघायला मिळाली नाही. पायगाव गावचे विद्यमान उपसरपंच नंदकुमार पाटील या ठिकाणी स्वयंभू संघाला हार्दिक शुभेच्छा देत आहेत. नंदकुमार पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, मात्र झेल घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला नाहीये. धावबाची शक्यता आहे. ऑनलाईन जोडले जात आहेत पायगाव गावचे विद्यमान उपसरपंच. खरं तर ते खास करून कुस्ती पेलवान सुद्धा आहेत. विद्यमान उपसरपंच नंदकुमार पाटील आणि त्यांनी सुद्धा स्वयंभू पायगाव संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचं सुद्धा म्हणणं असं आहे की खास एन्जॉय ग्रुपने जे आयोजन केलेलं आहे ते ए दर्जाचं आयोजन आहे, उत्कृष्ट आयोजन केलेलं आहे आणि एन्जॉय ग्रुपला सुद्धा ते शुभेच्छा देतात. नंदकुमार पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालेला. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा राकेशने धावा दिल्या आहेत, त्या फक्त 8. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 11. 3-11. तीन बाद 11. तिसरं षटक गोलंदाजीसाठी येईल, तो म्हणजे जितू गवळी. क्या बात आहे. ही फील्ड पोझिशन हा एक नवीन आविष्कार ओम फोटो झाला बघितला आपण बघा. कीपर ही फील्ड पोझिशन आपण पाहणार आहोत. हा सुद्धा एक नवीन आविष्कार ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी जितू गवळी. वेगात चेंडू टाकला होता, चेंडू सरळ जातोय, तो म्हणजे खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप सुद्धा केलं जात नाहीये. दोन धावा मात्र पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली आहे 13. 13 धावा होत आहेत. 13. जितू गवळी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. फुल टॉस. चेंडू हवेत आहे. दोन धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 15. 15 धावा झाल्यात
बराच वेळ चेंडू हवेत होता. खरं तर क्षेत्ररक्षण जे आहे खरं तर सीमारेषेजवळ अगदी टच आहे. निकेश टाकी 2 धावा पूर्ण करतोय. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडा टर्न झाला आणि शरीर वेधी चेंडू बघायला मिळाला. शरीराचा भेद घेतला. इट्स अ डॉट बॉल. कारण जितू गवळी असा गोलंदाज त्याच्याकडे एक क्षमता आहे दोन्ही बाजूला टर्न करण्याची आणि मध्ये मध्ये अतिशय वेगवान मारा सुद्धा करतोय तो. हा चेंडू बघितला आपण तर टर्न झालेला होता. ऑफ साईड कटर बघायला मिळाला. मी सुरुवातीला सांगितले की दोन्ही बाजूला मूव्ह करण्यामध्ये वाकवकार आहे. डॉट बॉल बघायला मिळाला. पुन्हा एकदा मार्गस्थ होईल गोलंदाजीसाठी. राईट आर्म. हा चेंडू सुद्धा डॉट बॉल. काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं गोलंदाजी करताना दीपक मडवीला, त्यानंतर राकेश पाटील आणि त्यानंतर जितू गवळीला. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. पंच आय थिंक बॅटरनी मागणी केलेली आहे. वाईटसाठी मागणी केलेली आहे बॅटरनी, बॅटिंग साईडनं. येस, रिव्ह्यू DRSचा वापर केलेला आहे. आमचे तिसरे पंच पाहतील वेदर इट इज फेअर ऑर वाईट. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कटर. जितू गवळी राईट आर्म. हा बघितला वेगात. हा चेंडू मात्र वेगात हाताळला होता. 1 धाव मात्र पूर्ण होते. पंचांचा लेग बायचा इशारा. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 16. अंतिम षटक कोण हाताळणार आहे? नक्कीच चंदन मुकादम. अंतिम षटक कोण हाताळते पाहूया आपण. आय थिंक चंदन मुकादम. चंदन मुकादमने सुद्धा आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. खास करून पहिल्या मॅचमध्ये लो स्कोरिंग मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला होता आणि जेव्हा आवश्यकता होती संघाला त्यावेळेला खूप चांगली गोलंदाजी केली होती. तर 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 3 षटकांच्या समाप्ती धावसंख्या झाली 16. चंदन मुकादम येतोय. हा चेंडू मात्र स्ट्रेट ड्राईव्ह. दीपक मडवी त्या ठिकाणी आहे आणि याचबरोबर फलंदाज धावबाद. आयोजकांनी कमाल ही केली. दिनेश गायकवाडचा दामाली. कैलास पाटील उमेश जोशींची बघाबातच आहे निराली. आमच्या काळीराम म्हात्रे दादानी भारी आयोजन केलाय. आमच्या काळीराम म्हात्रे दादानी भारी आयोजन केलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला. पुन्हा एकदा सगळ्यांचे एन्जॉय ग्रुपचे सर्व सदस्य आकाश पाटील, श्यामसेठ चौधरी, दिनेश जोशी, सदा माळी, काळीराम म्हात्रे, कैलाश पाटील अर्थात KP, तर उमेश जोशी, दिनेश गायकवाड, महेश पाटील, पंकज भोईर, सुदर्शन ठाकूर, रमाकांत शिवारे आणि प्रदीप पाटील यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. रणजित आलेल्या बॅटिंग करण्यासाठी. चंदन फुलटॉस चेंडू आहे. हवेत आहे मात्र झेल होईल का बघायचं आहे. मात्र क्षेत्ररक्षक निशांत गवळी हा थोडासा दूर आहे. एक्स्ट्रा कव्हरला जातोय आणि तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळाली 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या झालेली आहे 19. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या झालेली आहे ती 19. 4 फलंदाज बाद झालेले आहेत.
चंदन पुन्हा एकदा खोदून काढलेला आहे, चेंडू सरळ जाईल तो म्हणजे लॉंग ऑनला. चपळ क्षेत्ररक्षक दीपक मडवी आहे. रॉंग अँड थ्रो खरं तर येतोय. खरं तर नॉन स्ट्रायकर यांना थ्रो असता तर कदाचित परंतु बाद होऊ शकला असता. 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे 21 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये किमान जर 2 मोठे फटके जर लागले तर किमान 30+ पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. चंदन फुल टॉस मिस टाइम फटका आहे. दोन धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली आहे 23. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 धावा आले. 23 धावा झालेल्या आहेत. 23. चंदन फुल टॉस. चेंडू हवेत आहे, झेल होईल का बघायचं आहे. आणि मात्र वाईड ऑफ लॉंग ऑनला राकेशचा चांगला झेल. काय फिटनेस आहे अजून पाहू शकता राकेश पाटील. 50+ आहे खरं तर. जबरदस्त फिटनेस. स्वयंभू एक्सप्रेस या नावानं प्रसिद्ध आहे राकेश पाटील. चांगला झेल घेतलेला आहे वाईड ऑफ लॉंग ऑनला. अंतिम चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या आहे 23. लो स्कोरिंग मॅच बघायला मिळणार आहे. चंदन षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाहीये. आणि शेवटच्या चेंडूवर फलंदाज धावबाद होतोय. 23 धावा, 24 धावांचं लक्ष. 24 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष. लो स्कोरिंग मॅच. आमचा आयोजक आहे खंबीर सदा, दिनेश जोशी, आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी, काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर, सुधीर ठाकूर चर्चेत. 23 धावा झालेल्या आहेत आणि एक माफक लक्ष आहे 24 धावांचं. लो स्कोरिंग मॅच आहे, पण लो स्कोरिंग मॅच सुद्धा इंटरेस्टिंग होऊ शकते. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये वर्ल्ड कप 1983 आठवा. 183 60 षटकामध्ये 183 धावांचं माफक लक्ष असताना सुद्धा 25 जून ची तारीख होती. 25 जूनची दुपार. आणि त्या 25 जूनला भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केलं. पण तो एव्हरी डे इज नॉट संडे. तो दिवस वेगळा होता, वर्ष वेगळं होतं, संघ वेगळे होते. पण लो स्कोरिंग मॅच सुद्धा इंटरेस्टिंग होत असतात. त्यासाठी तुम्हाला ए दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि ए दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. तर जाऊया आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. सज्ज होतील गेले 4 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकला. एक खरं तर युवा आणि प्रतिभावान समालोचक आहेत समीर ठाकरे. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. वेलकम बॅक. पुन्हा एन्जॉय ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या ट्रॉफीजसाठी ही सर्व आटापिटा आपल्याला खरं तर या खेळाडूंशी बघायला मिळालेली आहे. 23 धावा स्कोर कार्डवरती आणि 24 धावांचं लक्ष आता 24 धावांचं लक्ष आता या ठिकाणी पार करावं लागेल. फायनल मॅचमध्ये पोहोचण्यासाठी स्वयंभू पायगाव संघाला अतिशय जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळाला. विशेषतः सेमीफायनलच्या ह्या लढतीमध्ये गोलंदाजांनी कमाल केली स्वयंभू पायगाव संघाच्या. आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये
जो अंजूर संघ सर्वांवर भारी पडला त्या अंजूर संघाला 23 धावांवर थांबवलाय. खरं तर सामना संपलेला नाहीये, हा खेळ क्रिकेटचा आहे. या खेळामध्ये काही घडू शकतं. गवळी सरांनी नुकतंच एक उदाहरण दिलं. वेस्ट इंडिज सारख्या बलाढ्य संघाला 1983च्या वर्ल्ड कपला कमी स्कोर असताना कपिल देव सरांच्या या भारतीय संघानं नमवलं होतं आणि जेतेपदाच्या हॅट्रिक पासून थांबवलं होतं वेस्ट इंडिज संघाला. 75-79 सलग 2 विश्वचषक जिंकून वेस्ट इंडिज संघानं अधिराज्य गाजवलं होतं पूर्ण क्रिकेट विश्वावर. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे टीम स्वयंभू पायगाव. दीपक मडवी आणि राकेश पाटील सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. टार्गेट तेवढं मोठं नाहीये. खरं तर ज्यावेळेला लो स्कोर सामना असतो त्यावेळेला इनिशियल ओव्हर्समध्ये तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये जर तुम्ही ब्रेक थ्रू मिळवून दिले तरच या मॅचमध्ये तुम्ही शिरकाव करू शकता. आणि विश्वास म्हात्रेला आता कॅप्टननं लावलेला आहे पहिल्या ओव्हरमध्ये विथ द न्यू बॉल. तो नेहमीच चमकलेला आहे. पुन्हा एकदा या सेमीफायनलच्या मॅचमध्ये तो चमकणार का? परंतु समोर दीपक मडवी, 2 महान खेळाडूंमध्ये आता हे युद्ध पाहायला मिळेल. यस, स्वयंभू पायगाव हा संघ जर चॅम्पियन ठरला तर पायगाव गावचे उद्योगपती संजय नामदेव पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. क्या बात आहे. पारितोषिक लागतात. ऑलरेडी एन्जॉय ग्रुपनं भरपूर पारितोषिक ठेवलेत, परंतु अजूनही पारितोषिक येत आहेत. हा प्रेम आहे. विश्वास पॉवर प्लेचं पहिलं षटक. दीपक मडवी ऑन स्ट्राईक. क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये काही डाव पाहायला मिळाला काल जयदुर्गा टेमघरपाड्याच्या विरुद्ध. 48 धावांचं लक्ष असताना अतिशय सुंदर सुरुवात केली आणि इनिशियल ओव्हर्समध्ये त्या मॅचची हवा त्यानं बाहेर काढली होती. यावेळेला 24चं लक्ष. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. विश्वासचा पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा. आक्रमण त्याच्यावरती आणि बॉलला पाठवल्या बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. आमचा आयोजक आहे खंबीर सदा, दिनेश जोशी, आकाश पाटील दादा. सेमीफायनलच्या लढतीमध्ये 36 धावा दीपक मडवीनं बनवल्या होत्या आणि यावेळेला पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा कंट्रोल हुक पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे येणारा चौकार आपण पाहतोय. पुढचा बॉल समोर ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑनचा फिल्डर बॉलवरती. एकच धाव. सिंगलनं स्कोर. आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 5. एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित ठाणे जिल्हास्तरीय
भव्य 40+ स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली आणि यशस्वी स्पर्धा पहिल्या पर्वामध्ये आपण पाहतोय. हे पहिलं पर्व आहे परंतु सर्वांना गर्व वाटेल असं आयोजन एन्जॉय ग्रुपने केलेलं आहे. राकेश ऑन स्ट्राईक. राकेशच्या बॅटमधून देखील आपण या स्पर्धेमध्ये चांगले फटके पाहिलेत. वन ऑफ द टेक्निकल क्लासिकल बॅटर आहे पायगाव टीम मधील आणि तसे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. त्यावेळेला एका धावेने स्कोर आता पुढे जात असताना 6 वर. चांगल्या प्रकारे आता धावा जोडल्या जातात. जशी सुरुवात मिळणं गरजेचे आहे. परिस्थितीला अनुसरून खेळ आता दोघांनी सुरू केला. विश्वासा लेन बॉल होता. थोडीशी जागा बनवून खेळायचं होतं. हे बॅटल चांगलं पाहायला मिळेल कारण दोन्ही खेळाडू महान खेळाडू आहेत ज्यांनी भिवंडीचं नाव या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फार उंच केलेलं आहे. आपापल्या गावांचं नाव देखील उंच केलेलं आहे आणि आपल्या शहराचं नाव देखील या दोन्ही खेळाडूंनी भरपूर मोठ्या उंचीवरती नेलेलं आहे. त्याच्यामुळे या दोन खेळाडूंमध्ये जे युद्ध आहे ना ते बघण्यासारखं होणार आहे यात शंकाच नाहीये. विश्वास मात्र राईट आर्म ऑफ द विकेट. दीपक समोर. यावेळेला पुन्हा दिशाईन बॉल. आणखी एक बॉलला पाठवल्या बॉर्डरलाईनच्या पलीकडे. चौकार. पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला. 40+ क्रिकेट स्पर्धा. 2 चौकार आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. धावसंख्या या 4च्या मदतीने आता पुढे जाताना धावफलकावरती 10. सहजगत्या फायनलच्या दिशेने आता वाटचाल सुरू केलेली आहे. ती स्वयंभू पायगाव संघानं. पाठीराखे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. विकास मुकादम सुद्धा एन्जॉय करत आहेत सामना या ठिकाणी आणि पाठीराख्यांचा विश्वास होता की स्वयंभू पायगाव हा संघ फायनलमध्ये धडक मारणार आणि सध्या ज्या प्रकारे खेळ मैदानात त्यानं सुरू केलेला आहे जरूर फायनलचे दरवाजे हळूहळू उघडले. वेलकम होम. 10 रन. ओव्हर नंबर 1. षटक क्रमांक पहिला यावेळेला मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा विश्वास. राईट आर्म ऑफ द विकेट. दीपक समोर. यावेळेला जागा बनवून खेळायचं होतं. बॅटची बाहेरील कडा. थर्ड मॅनला बॉल येतोय आणि शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव घेण्याची वेळ या ठिकाणी फलंदाजाकडे होती आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 11 धावा. कोण जिंकणार ही मानाची बाईक कोणत्या गावामध्ये मिरवली जाणार. फायनल जिंकणारा संघ नेहमीच लक्षात राहील कारण जोपर्यंत एन्जॉय ट्रॉफी होत राहणार तोपर्यंत आवर्जून त्या संघाचा उल्लेख केला जाणार की पहिलं पर्व कोणी जिंकलं तर या टीमनं जिंकलं असा नाम उल्लेख जोपर्यंत एन्जॉय ट्रॉफी होणार तोपर्यंत राहणार. हे पहिलं पर्व यशस्वी पर्व